आठवडाभरापूर्वी कोलकाता इथं सेवा बजावत असताना एका निवासी डॉक्टरवर अत्याचार करून तिचा अमानुषपणे खून करण्यात आलाय। यामुळे देशभरातील निवासी डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवा वगळता काम बंद आंदोलन सुरू केलंय। कोल्हापुरातील सीपीआरमधील निवासी डॉक्टरांनी सुद्धा या आंदोलनात सहभाग घेतलाय। आज खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी आंदोलक डॉक्टरांची भेट घेतली। यावेळी त्यांनी मार्ड जिल्हाध्यक्षा डॉक्टर रोहिणी जाधव यांच्यासह निवासी डॉक्टरांशी चर्चा केली। त्यांनी राजर्षी शाहू छत्रपती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे यांना सीपीआरमधील निवासी डॉक्टरांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केली। यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपतींनी कोलकात्यामधील घटनेबद्दल खेद व्यक्त केला। त्यांनी आपण संपकरी निवासी डॉक्टरांशी चर्चा केली असून स्थानिक पातळीवरील त्यांचे प्रश्न प्रशासन सोडवेल, तसंच उर्वरित प्रश्न मार्गी लावण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करू अशी ग्वाही दिली। उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की आता 56 गार्ड आहेत आणि त्यांना 150 गार्ड्स पाहिजे आहेत। मी म्हटलं एका दिवसात तुमची कशी भरती करणार? ते म्हणतात 10 दिवसात करणार आहे, 14 दिवसात, पण ते पॉसिबल नाही आहे। तरी पण जास्तीत जास्त त्यांना संरक्षण दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त आता मी कोल्हापूरच्या लेवलसाठी बोलतो आहे फक्त, तर त्यांनी आपले आपले प्रश्न आपल्या अधिकाऱ्यांच्या बरोबर जेवढे सोडवता येतील पहिले सोडवले पाहिजे आणि काही उर्वरित प्रश्न जर राहिले तर निश्चितच आपण मुश्रीफ साहेबांच्या बरोबर बोलून ते कसे सोडवता येतील ते बघता येईल। यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांच्यासह सीपीआरमधील डॉक्टर उपस्थित होते।